रामकृष्ण हरी माऊली. आज मला बघा गावाकडे जायला 12 वाजले. काल शेतामध्ये फवारणी केल्यामुळं जरा सकाळी उठावंच वाटलं नाही. सकाळी मुलीचा लवकर डबा दिला आणि उशीरच झाला जरा मला कामाला. गावाकडे चाललोय आणि तसेच माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये काही जरा कागदपत्रे वगैरे जॉईन करायचे होते. त्यासाठी हे कॉलेजवर गेले होते, त्यामुळे पण आम्हाला जरा उशीरच झाला. हे लातूर हे आमचं आहे ना, हे शिक्षणाचं माहेरघर आहे. इथं आमच्या गावामधले तर 50 कुटुंब हे आमच्या लातूरला आलेत बघा राहायला. हे दररोज काय आमच्यासारखेच असे कित्येक जण आहेत की ते दररोज येणं जाणं करतात. ह्या मामाने तर काय नाही सगळं 28 ट्रक लावली. आता आम्हाला अजून किती वेळ लागते काय नाही. हो मामा तर का ना थोडं. यावर्षी सारखंच पाऊस येण्यामुळं का या ऊसतोडी लोकांना बी सारखंच गबाळातून डळायचं, इकडून तिकडं दुसरीकडे जायचं, सारखंच ह्यांची बी परेशानी उठवली ह्या वर्षी पावसानं. पहिलं आमच्या घरी आहे का ऊस होता भरपूर आणि ऊसाचा गुळ तयार करत होते रस गाळून. काही असे पहिले होते असलं रस गाळायचं इंजन म्हणते त्याला. ही चरक आहे बघा, ही चरक असा आहे आणि इथून रस गळत होता. ही आता का आपल्या गाड्यावर हे दिसते त्याचं आता छोट्या छोट्या मशिनी निघाल्यात, पण ही पहिली अशी खूप मोठी मशीन होती. चुलवण होतं आणि हे असं सगळ्या रानामध्ये आमच्या ऊसाच्या सुईट टाकत होते. तेव्हा ही अशी चुलवण काय ती कढई, तेव्हा एवढ्या मोठ्या कढई अशा होत्या. तेव्हा ही कढई आहेत 2. आता ह्याचा काय वापर नाही. एवढं आता आम्ही असं बसायला हे झोपायला असं केलेलं आहे. तेव्हा ही कढईच आहे अशी. ह्याच्यावर आता दिवसभर झोपणे बसणे. का चुलवण काय सगळं मोडून टाकलं. ही जनावरांना पाणी पिण्यासाठी आहे आणि ही चरक आता जनावरांना बांधण्यासाठी केलंय आम्ही. शेतात आल्यानंतर आधी मी सगळ्या शेताची पाहणी केली की कुठं काय काम आहे, आधी काय दुपारी काम करायचं. आता हे 2-3 दिवसानं बघा आम्ही रान फवारून टाकलं होतं. ही आता बघावं म्हणले सुकलंय का नाही, ते चांगलं सुकलेलं दिसायलंय. शेतात आल्यानंतर आधी मी ही पूर्ण पाहणी केली. आता काय नेमकं काम काढावं. काल परवा दिवशी आम्ही हे सगळं रान फवारून टाकलंय आणि हे सगळं सुकलंय पण बघा. आणि जे काय फवारताना चुकून राहिलेलं आहे ते असं हिरवंगार दिसायला लागलंय आणि हे बाकीचे सगळं असं वाळून गेले. मग ही नेमकं आता राहिलेलं गवत आम्हाला आता विळा घेऊन ही काढावं लागते. हो, विळा कशामध्ये ठेवला? इथं मातीमध्ये का? हे ढिगाऱ्यात. हे बघा, हे आमच्या मालकाची तिजोरी बघा. हो का, याच्यामध्ये कुठंतरी हा विळा ठेवलेत म्हण. हे सापडला विळा. आता खुरप कुठं ठेवलंय की आणखी चांगली आहे आमच्या मालकाची तिजोरी. ठेवते ही झाकून आणखी पाणी. हे का नटबोल्ट फिरवण्यासाठीची पाणी आहे इथं. ही 2 एवढी निघाली. आता एक काम करून दम झालाय. आता हे दाखवते तुम्हाला एक फुगे जरा थोडं बसल्या बसल्या. काही असले फुगे इथं
आपण बी कधी तर बारक्या लेकरासारखं थोडे फुगे खेळून बघावं म्हणले. ह्याचं काय मला नाव माहित नाही, पण हे दिसायलेत फुगे. आवाज पण येतो ह्याच्यातून. एवढे मोठे लागले. हे असंच बी पडत जाते पुन्हा ह्याची फुगे निबर झाली की. काय नाव आहे काय माहित ह्याचं. अरे उपसले तुम्ही. आता हे एवढं राहिले आणखी काढायचं. सगळा दिवस संपून गेला. हो का सूर्यनारायण किसले लाल लाल झालेत, किती सुंदर प्रकाश पडलाय. आता अर्धा तास तरी घरी जायला लागतंय, त्याच्यामुळे आता आम्ही काम थांबवलेलं आहे.